नमस्कार. अ, आज माझ्याबरोबर एक व्यक्ती अशी आहे, की ज्यांनी अ, जवळपास 5 ते 6,000 रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारच्या दुखण्यांमधून बरं केलेलं आहे. गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, त्याचप्रमाणे सायटिका अशासारखे जे पेन्स असतात, ज्याच्यामुळे जीव अक्षरशः मेटाकुटीला आलेला असतो, अशांना ट्रीट करण्याचं काम त्या करतात. आज माझ्याबरोबर आहे डॉक्टर मंजिरी रानडे. नमस्कार. नमस्कार मॅडम. डॉक्टर मंजिरी यांची ओळख करून द्यायची झाली तर जवळपास गेल्या 20 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आणि पेन मेडिसिन ही जी हायली स्पेशलाइज्ड स्ट्रीम आहे याच्या त्या तज्ज्ञ आहेत. आणि आपला देश आहे 140 कोटींचा आणि त्यामध्ये पेन मेडिसिनचं स्पेशलायझेशन घेतलेले जास्तीत जास्त 3 ते 3,25,000 डॉक्टर आहेत फक्त. आणि त्यापैकी एक डॉक्टर मंजिरी रानडे आहेत. डॉक्टर मंजिरी, पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की पेन मेडिसिन या क्षेत्रात संपूर्ण देशामध्ये जिथे फक्त 3,000 लोक आहेत त्यापैकी एक व्यक्ती आज आमच्याबरोबर इथे पॉडकास्टला बसलेली आहे. त्या आज आमच्याबरोबर बोलतायत. मला सांगा, पेन मेडिसिन एक्झॅक्टली काय आहे, याची इन्व्हेन्शन कुठे झालं आणि त्याची इफेक्टिव्हिटी काय आहे? कसं असतं, आपल्या शरीरामध्ये कुठलंही दुखणं असतं जे 3 महिन्यापेक्षा जास्त, म्हणजे आपण जसं म्हणालात तसं कंबरदुखी, मानदुखी, डोकंदुखी किंवा सांधेदुखी, मग त्याच्यामध्ये गुडघा येतो, खांदा येतो. जेव्हा ते 3 महिन्यापेक्षा जास्त असतं त्याला क्रॉनिक पेन असं म्हणतात. आणि मग ते 3 महिन्यापासून जास्त झालं की आपल्या मेंदूला पण त्याची सतत संवेदना होत राहते. त्याची ट्रीटमेंट करणं हे पेन मेडिसिन मध्ये येतं. ओके. मग ते कशा पद्धतीने केलं जातं तर नसा ज्या असतात त्या नसांना शांत करणं. मग ते वेगवेगळे प्रकार, औषध उपचार असो, आपल्या काही मिनिमल इन्व्हेसिव्ह प्रोसिजर्स ज्याला शस्त्रक्रिया काही लागत नाही, जे सुईद्वारे केली जाते किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये वापरली जाते. काही प्रमाणात आपण बायोलॉजिक्स किंवा रिजनरेटिव्ह ट्रीटमेंट असं वापरतो. अशा सगळं एकत्रित करून वेदना कमी करण्याचं काम हे पेन मेडिसिन किंवा पेन फिजिशियन्स आम्ही करतो. 2 प्रश्न आता याच्यामध्ये की तुम्ही म्हणालात रिजनरेटिव्ह ट्रीटमेंट्स आम्ही याच्यासाठी वापरतो, म्हणजे एक्झॅक्टली काय करताय? कसं असतं, आपल्या शरीरामध्ये स्टेम सेल्स असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये रिजनरेशन करणं, जशी झीज होते तशी झीज भरून काढण्याचं काम करणारे काही घटक असतात. बरोबर. ते आपल्या रक्तात असतात. आता ते घटक आपण आपल्याच रक्तातनं सेपरेट करणार आणि जिथे झीज होतीये सतत तिथे आपण ते सोडतो. ते तर कसे सोडतो तर ते सोनोग्राफीमध्ये बघून सोडतो की कुठे प्रॉब्लेम आहे, किंवा लाईव्ह एक्सरे मध्ये बघून सोडतो. जिथे प्रॉब्लेम आहे तिथेच ते सोडले जातात. त्यामुळे त्याची झीज भरून काढण्याचं काम ते करतं. आणि मग ती झीज, पेन का होतं, वेदना का होते की झीज होतीये, मग हाडं एकमेकांवर घासली जातात, कुठेतरी नसेला धक्का लागतो. सो मग ते कमी होतं आणि म्हणून वेदना निवारण होतं. आणखीन एक गोष्ट म्हणजे आपलं गादी असते जी खांद्यात असते, गुडघ्यात असते, ती भरून निघण्याचं कामही हे करतं. सो हे दोन्ही प्रकारे छान काम करतं आणि म्हणून मग त्याचा फायदा वेदना निवारणासाठी होतो. किंवा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया जी असते ती थोडी पुढे ढकलली जाऊ शकते. बरोबर. आमच्याकडे बऱ्याच आईला सुद्धा गुडघेदुखीचा त्रास आहे. त्याच्यामुळे नेहमी बोललं जातं की गुडघ्याची झीज झालेली आहे, त्याच्यानंतर ती गादी सरकलेली आहे. त्या गादीबद्दल तर आमच्या घरात एवढं बोललं गेलेलं आहे की गुडघेदुखीवर सुद्धा तुमचं ही जी पेन मेडिसिन आहे हे किती इफेक्टिव्ह आहे? गुडघेदुखी बेसिकली गुडघ्यातली गादीची झीज झाल्यामुळे चालू होते. कारण मग काय होतं, गादी जी असते ती आपलं तिथे ल्युब्रिकेशनचं काम करते. मग आता ते कमी झालं की आपले जे 2 हाडं असतात ते एकमेकांवर घासतात, तिथे असलेल्या ज्या नसा असतात त्यांना दुखाव होतो. मग हे कमी करण्यासाठी आपल्या शरीरातले प्लेटलेट रिच प्लाझ्मा किंवा स्टेम सेल्स आम्ही सेपरेट करतो. म्हणजे स्वतःचेच स्टेम सेल्स वापरले जातात. आणि मग तिथे जो प्रकार आहे, म्हणजे आता गुडघ्यामध्ये जशी गादी आहे तसे स्नायूला जोडणारे लिगामेंट्स आहेत किंवा
दुसरे क्रुशिएट लिगामेंट म्हणतात त्याला. हम्म. तर त्या लिगामेंटला जर दुखापत असेल हम्म. तर त्या लिगामेंटच्या तिथे जाऊन हम्म. सोनोग्राफीमध्ये बघून आपण तिथे तो औषध सोडतो. मग त्याच्यामुळे ल्युब्रिकेशन वाढतं, गादी पुन्हा झीज गादीची झालेली भरून निघण्यामध्ये मदत होते. आणि म्हणून मग नसांवरचा होणारा दबाव आणि नसांवरचं येणारं दुखणं जे दोन हाडं एकमेकांवर घासले झाल्यामुळे होतं ते कमी होतं. एक्झॅक्टली. सो आपण जेव्हा गुडघेदुखी असते तेव्हा ती 4 प्रकारात डिव्हाइड केली जाते. बरोबर. ग्रेड 1 टू ग्रेड 4. ग्रेड 4 ला प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नाही. पण ग्रेड 1, 2 मध्ये दुखणं खूप असतं. म्हणजे अगदी आपलं नॉर्मल जिने चढून मॉलमध्ये जाणं किंवा मॉलमध्ये 2 किलोमीटर चालणं, आपल्या मित्रांबरोबर गार्डनमध्ये जाऊन फिरणं किंवा गार्डनला 2 फेऱ्या मारणं, हे दुःख आपल्याला लागतं. मग आपण तसंच दुःख सहन करून पुढे जातो. पण त्याची काही गरज नाही. कारण दुःख जेव्हा शरीरात असतं तेव्हा आपल्याला ब्लड प्रेशर, डायबेटीस, शुगर हे सगळं आपलं वाढतं. सो ते कंट्रोल आणण्यासाठी वेदना कंट्रोलमध्ये ठेवणं हे गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी उपाय काय? तर ही ट्रीटमेंट त्याच्यासाठी खूप चांगलं काम करते. मगापासून तुम्ही म्हणता आहात की आम्ही सोनोग्राफी ड्रिवन किंवा लाईव्ह एक्सरे मध्ये बघून आम्ही ही ट्रीटमेंट करत असतो. त्याच्यामुळे एक्झॅक्टली ट्रीटमेंट त्याच ठिकाणी होत असते का की ज्या ठिकाणी खरंच दुखणं आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे त्याची अॅक्युरेसी वाढलेली असते का? अगदी नक्की. कारण काय आहे, आता तुम्हीच विचार करा ना, आपल्याला समजा खांद्यामध्ये दुखणं आहे, खांद्याच्या आपला ज्याला रोटेटर कफ असं म्हणतात की जे खांद्याला सगळीकडनं आपल्याला फिरवतो, मोठी मोशन करतो. तर तिथे दुखणं आहे आणि तुम्ही कुठेतरी जॉईंट मध्ये जाऊन दिलं तर त्याचा काही फायदा आहे का? नाही. म्हणजे दुखणं एकीकडे, गोळी आपण दुसरीकडे मारली तर त्याचा काही फायदा नाही ना. अगदी. म्हणजे तुम्ही गोळी परफेक्ट गोळी आगेवर मारायला पाहिजे. मग त्याच्यासाठी सोनोग्राफी मशीन ही खूप महत्वाची आहे. तो सोनोग्राफीमध्ये बघून टाकणं किंवा लाईव्ह एक्सरे मध्ये बघून टाकणं, कधी कधी आम्ही दोघांचाही वापर करतो आणि हे अतिशय महत्वाचं आहे. ह्याचंच प्रशिक्षण आम्हाला आमच्या सुपर स्पेशालिटी जेव्हा आम्ही अभ्यास करतो त्याच्यात दिलं जातं. ओके. हे कुठे शिकवलं जातं? म्हणजे आम्ही स्वतः आधी भूलतज्ञ आहोत. म्हणजे एमबीबीएस नंतर आम्ही एमडी अॅनेस्थेशिया केलं आणि मग त्याच्यानंतर सुपर स्पेशलायझेशन. सो आमचं स्वतःची एक संस्था आहे ज्याला इंडियन सोसायटी ऑफ स्टडी ऑफ पेन असं म्हणतात, ISSP, जी हे सगळं शिकवण्याचं कामही करते. सो बेसिक रिक्वायरमेंट त्याची ही एमडी किंवा डिप्लोमा अॅनेस्थेशिया ही आहे. आणि मग त्याच्यानंतर, आणि आता तर आपल्याकडे डीएम पण आलंय. पेन मेडिसिन मध्ये डीएम आलंय. जसं कार्डिओलॉजी मध्ये आहे, न्यूरोलॉजी मध्ये आहे, तसं पेन मेडिसिन मध्ये आलं आहे. सो हा 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. ओके. म्हणजे एमडी अॅनेस्थेशिया केल्यानंतर 2 वर्षाचा अभ्यासक्रम, मग आमची परीक्षा असते, परीक्षेने सर्टिफिकेशन असतं आणि मगच ओके आमची सोसायटी असं सांगते की तुम्ही करू शकता. एक्झॅक्टली. मॅडम, आता आपण क्रॉनिक पेन विषयी आता आपण बोलतोय. ओके. म्हणजे त्यांची जी व्याख्या आहे ती खूप हे आहे, एकदम सिंपल व्याख्या आहे की कुठलंही दुखणं हे 3 महिन्यापेक्षा जास्त तुम्हाला होत असेल तर तुम्हाला यांची आवश्यकता असते. एम आय राईट? बरोबर, अगदी बरोबर. याची कारणं काय असतात? हे अशा प्रकारची जी क्रॉनिक पेन असतात याची कारणं काय असतात? नसेवर दबाव येणं हे मेन कारण. आता ती वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे आपण अगदी मानेपासून सुरुवात केली तर मानेमध्ये आपण जे नॉर्मली आपण म्हणतो की मला सर्व्हायकल डिस्क आहे किंवा आम्हाला म्हणजे मानेच्या गादीचं दुखणं आहे किंवा मानेचे छोटे जॉईंट्स असतात त्याचं दुखणं आहे, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस ही एक कॉमन टर्मिनॉलॉजी वापरली जाते सगळीकडे. सो तिथून सुरुवात आपण करतो. मग खांद्यामध्ये येतं, त्याच्यानंतर आपण कुठे आपल्याला नागिण झाल्यानंतर कधी कधी नसेचं दुखणं येतं. सो ते दुखणं जर 3 महिन्यापेक्षा जास्त राहिलं, असह्य दुखणं असतं, तो एक प्रकार त्याच्यामध्ये येतो. पाठीची गादी सरकणं, सो माझी गादी सरकलीये त्याच्यामुळे होणारा सायाटिका, परत नस दबली गेली, मी कुठे आपला पाय मुरगळला, तर पाय मुरगळल्यामुळे आपला जो टाचेच्या तिथलं दुखणं असतं किंवा टाच दुखी जी सकाळी पाय पहिलं पाऊल टाकताना असह्य दुखणं होतं, हे सगळं दुखणं त्याच्यामध्ये येतं. दुसरं आणखीन एक महत्वाचं दुखणं म्हणजे कॅन्सरमुळे दुखणं. सो कॅन्सरमुळे जेव्हा नसा दबल्या जातात किंवा कॅन्सर जेव्हा स्प्रेड होतो तेव्हा जे दुखणं असतं
त्याचं दुखणं ही आमच्यामध्ये आम्ही त्याची ट्रीटमेंट करतो. त्याच्याच बरोबर पॅलिएटिव्ह केअर म्हणून एक प्रकार आहे ओके. जो आमच्यामध्येच येतो, म्हणजे बरोबर. आम्ही त्याच्यामध्ये तज्ञ आहोत. बरोबर. तर पॅलिएटिव्ह केअर म्हणजे जेव्हा एखाद्या माणसाला कुठलीही शस्त्रक्रिया किंवा किमोथेरपी, रेडिओथेरपी असं काहीही करण्याच्या पलीकडे कॅन्सर गेलेला आहे. सो आपल्याला त्याचं जे आयुष्य उरले ते आयुष्य सुखकर करून द्यायचंय. बरोबर. मग आता हे कॅन्सरमुळे आहे किंवा दुसरे अनेक आजार आहेत, ज्यांची किडनी फेल आहे, किंवा ज्यांना खूप दम्याचा त्रास आहे, किंवा ज्यांना अतिशय दुसरं दुखणं आहे स्नायूंचं, की त्यांना आता उपचार काही करता नाही येणार आहे, बरं नाही होणार आहे, पण जे आयुष्य उरलंय ते त्यांना सुखाने ठेवायचंय. सो त्याला पॅलिएटिव्ह केअर असं म्हणतात. सो त्याच्यामधली वेदना कमी करणं आणि त्यांना सुखकर आयुष्य, तर पॅलिएटिव्ह केअर मध्ये त्यांचं म्हणजे पेशंटचं आयुष्य सुखकर करणं आणि त्यांच्या फॅमिलीचं आयुष्य सुखकर करणं हे दोन्ही गोष्टी येतात. एक्झॅक्टली. सो त्याच्यामध्ये आम्ही खूप मदत करतो. मॅडम, बऱ्याचदा नी रिप्लेसमेंट विषयी पण बोललं जातं. ओके, की रिप्लेसमेंट करायची आहे. तुम्ही अनेक पेशंट्सचे नी रिप्लेसमेंट आयदर पुढे ढकललेलं आहे तुमच्या ट्रीटमेंटनी, म्हणजे अगदी ज्याला 40 मध्ये गरज होती तो आता 60 पर्यंत स्वतःच्या ओरिजिनल गुडघ्यावर स्वतः चालतो आहे, किंवा काही लोकांची टाळली देखील आहे. काही अशा केस स्टडीज सांगा ना. म्हणजे आता म्हणायला गेलं तर आमचे एक आजोबा माझ्याकडे आले होते, 70 वर्षांचे होते, आणि अनफॉर्च्युनेटली आजोबांना हृदयाचा खूप त्रास होता. त्यांची अँजिओप्लास्टी झालेली होती, आणि अँजिओप्लास्टी झाल्यानंतर म्हणजे ऍक्च्युअली बायपास करायचं पण त्यांचं नाही झालं बायपास. खूप हेवी डायबेटिक पेशंट होता, ब्लड प्रेशर खूपच जास्त होतं. सो अशांना ते भूलसाठी त्यांनी रिस्क खूप जास्त होते. सो त्याचं प्रत्यारोपण करायचंय तर भूल तर पाहिजे. त्यांचं असं नव्हतं की ते अगदी ग्रेड 1 ग्रेड 2 मध्ये होते, 70 वर्ष होतं वय, त्यामुळे ते ग्रेड 3 मध्ये होते साधारण. त्यांना भीती होती मला काही प्रत्यारोपण करताना भुलेचा त्रास झाला तर. सो त्यांचं असं होतं की मला शक्यतोवर करायची नाहीये, माझं वय वर्ष 70 आहे, मला माझं डेली रुटीन करता आलं पाहिजे, बरोबर, माझी कामं मला करता आली पाहिजे. मग आम्ही त्यांना हीच बायोलॉजिक्सची जी रिजनरेटिव्ह ट्रीटमेंट सांगितली ती, आणि त्याच्याबरोबर गुडघ्यांना ज्या नसा सप्लाय करतात त्या नसांची रेडिओ फ्रिक्वेन्सी अशी ट्रीटमेंट एकत्र केली. तर हे साधारण 5 वर्षापूर्वीचं आहे. आजोबा चक्क अमेरिकेला मुलाकडे जाऊन आले, म्हणजे त्यांना जे पाहिजे होतं त्यांनी ते केलं. ऑफकोर्स व्हीलचेअर लागली, असिस्टंट चालवायला, म्हणजे खूप जास्त एका वेळेला डिस्टन्स मी म्हणणार नाही आजोबा मॅरेथॉन चालले किंवा मॅरेथॉन धावले, ते शक्य नाहीये, मी त्याचा दावा पण करणार नाही. पण उठून आपलं काम करणं, मार्केटमधनं जाऊन भाजी आणणं किंवा मॉलमध्ये मित्रांबरोबर जाणं, एवढं काम ते नक्की करू शकतात. एक जीवन चांगल्या पद्धतीने जगले. सो आता गेली 5 वर्ष ते त्यांच्या ह्याच्यावर आहेत, आणि परत लागलं तर हे परत रिपीटही करतायत. बरोबर, कारण त्यांच्या स्वतःच्याच रक्तातल्या गोष्टी आहेत. अगदी बरोबर. सो त्याच्यात वाईट काहीच नाहीये. एक्झॅक्टली. सो त्यांनी असं ठरवलेलं की शक्यतोवर मला रिप्लेसमेंट नाही करायची, आणि त्यांना ते आपण करून दिलं. राईट. सो असे अनेक पेशंट असतात की ज्यांना प्रत्यारोपण शक्यच नाहीये मेडिकल रिझन्समुळे, किंवा 40ला पेशंट म्हणा, आता 40व्या वरती जर प्रत्यारोपण करायची वेळ आली तर पुन्हा परत करायला लागेल ना. आपली साधारण एक 65-70 वर्षापर्यंत तर आपण जगतो. रिप्लेसमेंट केलेला बसवलेला जो आपला जॉईंट आहे तो 15 वर्ष 20 वर्ष चालेल, त्याच्यानंतर परत त्रास द्यायला लागेल, मग परत करायला लागेल. मग इतकं पुढे ढकलता येईल तेवढं ते चांगलं. करेक्ट. सो हे आपण करूच शकतो. एक्झॅक्टली. परत मी सांगेन की हे इंडिव्हिज्युअल बेसिसवर आहे, असा काहीही हार्डफास्ट रूल नाही. आपण सोनोग्राफीमध्ये बघतो किंवा MRI मध्ये बघतो काय त्रास आहे, आणि मग त्याच्यानंतरच आपण ठरवतो की हे करता येण्यासारखं आहे का प्रत्यारोपणाचीच गरज आहे. सो आपण तसं ऍडवाइस देतो पेशंट. एक्झॅक्टली. अनेक रुग्णांना सिव्हिअर अशा प्रकारची मानदुखी असते, पाठदुखी असते, अक्षरशः म्हणजे जीवनच त्यांना नकोसं झालेलं, खांदेदुखी असते, फ्रोझन शोल्डर. खेळाडूंना फ्रोझन शोल्डरचा मोठ्या प्रमाणात त्रास असतो. आपण काही मोठ्या खेळाडूंचं बघितलेलं आहे, नाव नको घेऊया, पण त्यांचं बघितलेलं आहे. पण तर ह्या सगळ्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने ही थेरपी काम करत असते? मानदुखीबद्दल बोलायचं झालं तर हल्ली जेनझी मिलेनियल्स ह्याचा जमाना आलेला आहे. सो लॅपटॉप आणि फोन ह्याच्याशिवाय काहीही कामं होत नाही. बरोबर. टेक्स नेक सिंड्रोम हा एक मोठा आजार हल्ली आपण बघतो, तो अगदी 17व्या वर्षाच्या मुलापासून चाललेला आहे, कारण सतत फोन बघणं. साधा एक विचार आपण केला तर मान खाली घातली तर आपल्या मानेवरती साधारण एक 40 ते 50 किलो वजन आपण मानेवरती ठेवतोय असं म्हणून चला.
बापरे, म्हणून पूर्वी म्हणायचे मान ताट ठेवा. मान ताट ठेवावी किंवा कणा ताट ठेवणं हे महत्वाचं त्याच्यासाठी होतं. एक्झॅक्टली. सो आता हे आलंय आपलं, आता गरजेचं आहे, लॅपटॉप गरजेचा आहे, फोन गरजेचा आहे, तर मग त्याच्यासाठी आपल्या आय लेव्हलला ती गोष्ट आणणं होऊ नाही म्हणून. आणि आता झालंच तर मग त्याचा उपाय करणं, म्हणजे मग स्नायूंची ट्रीटमेंट करणं किंवा गादी बाहेर आली असेल तर गादी शांत करणं, त्याच्या नसा दबल्या गेल्यात तर ते शांत करणं, ही ट्रीटमेंट आपण करतो. आणि मग ते झाल्यानंतर रिहॅब म्हणजे काय, तर तुम्ही परत दुखणं येऊ नये म्हणून ज्या व्यायाम करायचे ते मात्र करणं हे अतिशय गरजेचं आहे. करेक्ट. आणि मग अर्गोनॉमिक्स म्हणतो आपण, म्हणजे ऑफिस अर्गोनॉमिक्स, ऑफिसमध्ये कसं बसायचं, वर्क फ्रॉम होम, मग सोफ्यावर बसा, समोर लॅपटॉप कुठेतरी खाली ठेवा आणि आरामात काम करा, हे चुकीचं आहे. सो टेबल खुर्ची, तुमचं लॅपटॉप वर ठेवणं, हे सगळे ऍडव्हाइसेस. सो इट इज अन इंटिग्रेटेड ट्रीटमेंट. आपल्यामध्ये फक्तच आम्ही असतो असं नाही, त्याच्यात फिजिओथेरपी येतात, आपल्याला ऑक्युपेशनल थेरपीज येतात. सो हे सगळं आपण पेशंटला एक्सप्लेन करतो. खांदेदुखीबद्दल म्हणालात तर परत स्टेम सेल्स ट्रीटमेंट किंवा प्लेटलेट रिच प्लाझ्मा ट्रीटमेंट, रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेजन, ह्याने खांदा, फ्रोझन शोल्डर बऱ्यापैकी नीट ट्रीटमेंट होऊ शकते. आणि मग जी आपली मुवमेंटची रेंज असते, म्हणजे हा सांधा हलवण्याची रेंज जी असते, की केस विंचरता येत नाहीत पासून जे अगदी क्रिकेटचा बॉल टाकण्यापर्यंत किंवा टेनिस प्लेअर इथपर्यंत रेंज वाढवता येते. फक्त कुठल्या स्टेजला तुम्ही येताय आणि तुम्ही नंतर रिहॅब किती करताय हे सगळं त्याच्यात अवलंबून असतं. क्या बात आहे. साधारणपणे एखादा क्रॉनिक आजार घेऊन ज्यावेळेस तुमच्याकडे पेशंट येतो, तो आल्यानंतर नॅचरली ज्या काही सोनोग्राफी, एक्सरे वगैरे गोष्टी तुम्ही करत असाल, तो आजार घेऊन आल्यानंतर त्याला साधारणपणे किती दिवसाची ही पेन मेडिसिनची ट्रीटमेंट असते आणि किती दिवसामध्ये त्या माणसाला बऱ्यापैकी आराम मिळतो? जर पेशंट आमच्याकडे डायरेक्टली आला असेल तर मग आम्ही आधी औषधं, फिजिओथेरपी अशा एक्सरसाइजेस करून बरं वाटतंय का आधी आपण बघतो. त्याच्यात साधारण 1 आठवडा 10 दिवसाची आपण ट्रीटमेंट देऊन बघतो. नाही फरक पडला तर पुढे. पण सध्या काय आहे की पेन मेडिसिनचा लोकांमध्ये असणारा जाणीव किंवा अवेअरनेस फार कमी आहे, अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे बरेच हा पॉडकास्ट तेवढ्यासाठी तर आहे की ही एक अशी ब्रँच आहे की ज्या ब्रँचच्या माध्यमातून तुमचे क्रोनिक पेन्स सुद्धा ऍड्रेस होऊ शकतात, ते बरे होऊ शकतात किंवा तुम्हाला चांगला रिलीफ मिळू शकतो. त्याच्यासाठी जाणीव जागृती करण्यासाठीचाच हा पॉडकास्ट आहे. सो जर आधी ही ट्रीटमेंट झालेली आहे, औषधं वगैरे त्यांनी घेतली आहेत, ते फिजिओथेरपी करून आले आहेत, तर मग मात्र मी जसं म्हटलं तसं मिप्सीज म्हणजे एकतर एका दिवसात होणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. त्याच्यासाठी ऍडमिशन किंवा कुठल्याही प्रकारची भूल लागत नाही. जसं आपण दाताचं रूट कॅनल करतो तसं लोकल अनेस्थेशियामध्येही होतं. पेशंट पूर्णपणे जागा असतो, पेशंट ट्रेनने पुन्हा ट्रॅव्हल करू शकतो ही ट्रीटमेंट झाल्यानंतर. म्हणजे बाहेर गावाहून आलेले पेशंट दुसऱ्या दिवशी परत त्यांच्या घरी जाऊ शकतात. सो साधारण तुम्ही म्हणा जर माझ्याकडे पेशंट आला तर आपण एक ब्लडचे रिपोर्ट्स केले की मग 3-4 दिवसाची ट्रीटमेंट केल्यानंतर परत सेकंड सिटिंग लागणार का नाही, आणि जर ते लागणार असेल तर ते 6 ते 8 आठवड्यानंतरच, त्याच्या आधी नाही. ओके. सो साधारण 2 सिटिंग्स लागू शकतात, कधी कधी एका सेटिंग मध्ये. हे टोटली पेशंट टू पेशंट वरती अवलंबून आहे, असा कुठलाही हार्ड अँड फास्ट रूल नाही. एक्झॅक्टली. एक ना मोठा अभिनेता आहे, त्याला एक असा गालांचा विकार झाला होता, ट्रायजेमिनल न्यूरोलॉजिया, बरोबर ना? ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया, सुसाइडल डिसीज असतो हा. अतिशय वाईट दुखणं असतं त्यांचं. आणि त्या दुखण्यामध्ये ना इलेक्ट्रिक शॉक सारखं सेन्सेशन जातं. म्हणजे गालाला हात लागला, त्या बाजूने पाणी जरी प्यायलं किंवा काही तर रुग्णांना बोललं तरी ते शॉक सारखं सेन्सेशन जातं. आणि ते इतकं सिव्हिअर असतं की ते ना, म्हणूनच त्याला सुसाइडल डिसीज असं म्हटलं जातं. तर हे आपल्या नस असते मेंदूतनं येणारी खाली, आणि त्याचे ब्रांचेस गालामध्ये, आपल्या डोळ्याकडे आणि ओठाकडे असे जातात. सो त्याचं हे दुखणं आहे. आणि तर त्याच्यासाठी ही आपल्याकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी करतो, म्हणजे ती जी नसेचं दुखणं आहे ते नसेची, ते जे आपण आहे ते एक शस्त्रक्रिया करता येते, ओपन सर्जरी करता येते किंवा गॅमा नाईफ सर्जरी करता येते. दोन्हीमध्ये
सर्जरी आहे बरोबर. आणि आपण करतो ती रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन, म्हणजे सुईद्वारे आपण ती नस गरम करतो. सो नसेचं मेंदूपर्यंत असणारं कनेक्शन आपण कट करतो. साधारण नस पुन्हा जुळेपर्यंत हे छान ट्रीटमेंट राहते. बरं, नस परत जुळली तरी वेदना परत येईल ह्याची काही गॅरंटी नाही. सो आपल्यासाठी चांगलंच आहे. नाही परत आली वेदना तर काहीच करायची गरज नाही. बरं, 1-2-3 वर्षांनी परत आली तर हे परत रिपीट करू शकतो. राईट. तुम्ही ना आणि 20 वर्षांचा तुमचा एक्सपिरियन्स आहे. पूर्वी वेदनेसाठी म्हणजे अशा प्रकारच्या क्रॉनिक वेदनांवर उपचार घेण्यासाठी साधारणपणे 40-45 नंतरचे लोक येत असतील. त्या दिवशी आपण बोलत होतो त्यावेळेस तुम्ही मला म्हणाल अगदी 20 नंतरची मुलं सुद्धा आमच्याकडे येतात. लाईफस्टाईल डिसीज झालेला आहे का हा? हो, नक्की. हल्ली म्हणायला गेला ना तर सिटिंग इज न्यू स्मोकिंग. सो कुठलीही आपण ऑफिसमध्ये 5-5, 6-6 तास एका जागेवरनं हलत नाही, हे अगदी चुकीचं आहे. 45 मिनिटानंतर कुठलीही पोझिशन चेंज करायला पाहिजे. सो मी नक्की सांगेन की 45 मिनिटं झाली की एक चक्कर मारून या किंवा उभं राहून थोडंसं स्ट्रेचिंग करा, हात पाय हलवा आणि मग परत कामाला बसा. असं कुठलंही काम नाहीये की ज्याच्यामध्ये 2-3 मिनिटाचा ब्रेक आपण नाही घेऊ शकतो. बरोबर. मी खूप असा 10 मिनिटं 15 मिनिटं नाही सांगत आहे, पण एक स्ट्रेचिंग करणं, कोणाशी तरी जाऊन 2 गप्पा मारून येणं किंवा पाणी पिऊन येणं, एवढं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो लाईफस्टाईल डिसीज तर हे नक्की आहे आणि हल्ली हे IT प्रोफेशनल्स मध्ये किंवा सतत बसणाऱ्यांमध्ये हे दुखणं फार जास्त वाढत चाललेली गोष्ट आहे. कारण पोस्चर रिलेटेड जे अर्गोनॉमिक्स म्हटलं की आपण इतक्या वाईट पद्धतीने चेअरवरती पण बसतो आणि मग समोर असलेला लॅपटॉप पण आपण वाईट पद्धतीने हाताळतो, म्हणून हे सगळं प्रकार होतात. सो प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणून प्रिव्हेन्शनसाठी आपली पोझिशन नीट ठेवणं, 45 मिनिटानंतर ती चेंज करणं, आपल्याला प्रथिनं व्यवस्थितपणे खाणं, सूर्यप्रकाश, आपलं स्किन ब्राऊन आहे त्यामुळे सूर्यप्रकाशातनंच व्हिटॅमिन डी मिळतं असं नाही, जे मिळतं तेवढं आपल्याला पुरत पण नाही. पण मग व्हिटॅमिन डीचे आपल्या आहारात असलेले प्रकार व्यवस्थितपणे खाणं, निरोगी राहणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि व्यायाम. तर ही जी ब्रांच आहे पेन मेडिसिन, ही जी ब्रँच आहे ना, ह्या ब्रँचच्या माध्यमातून डॉक्टर मंजिरी प्रचंड मोठ्या प्रमाणात सध्या काम करत आहेत. ठाण्यामध्ये त्यांचं क्लिनिक आहे. स्क्रीनवर त्यांचे नंबर दिलेले आहेत. तुम्हाला सुद्धा जर असे काही क्रॉनिक डिसिजेस असतील किंवा पेन्स असतील तर डेफिनेटली तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. मॅडम तुम्हाला निश्चितपणे यामध्ये मदत करू शकतात. जाता जाता काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? क्रॉनिक पेन हे खरोखर वाईट दुखणं आहे आणि ते स्वतःला सहनही करू नये, कोणीही सहन करू नये ते. कारण मी म्हटलं तसं रक्तदाब, डायबेटीस हे त्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो, असलेला वाढू शकतो. सो आपल्या जवळच्या पेन फिजिशियनकडे जाणं हे अतिशय गरजेचं आहे. आता कसं शोधाल तर गुगलवरती ही सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. तुम्ही आमची जी संस्था आहे इंडियन सोसायटी ऑफ स्टडी ऑफ पेन ह्यांची वेबसाईट आहे, तिथून तुम्ही कुठल्याही शहरात असाल तर तुम्हाला तिथे जवळ तुमच्या कोण पेन फिजिशियन आहे हे नक्की कळेल. ठाण्यामध्ये मी आहेच. सो प्लीज पेन फिजिशियन्सकडे जाऊन ट्रीटमेंट करा. आणि ॲज आय सेड, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो आपलं शरीर नीट ठेवणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे अर्गोनॉमिक्स व्यवस्थित ठेवून आपल्याला दुःख येऊ नये ह्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. तर निश्चितपणे आज हे जे दुखणं या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा जर काहीही असेल तर डेफिनेटली मॅडमशी संपर्क साधा. आणि मॅडम आमच्याकडे आलात, द नितीन बोरसे शो मध्ये आलात, त्याबद्दल धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल खरोखर धन्यवाद.